सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. आपण धम्मपदातील एक एक महत्त्वाच्या गाथांचा अभ्यास करत आहोत. तसा विचार केला असता धम्मपदातील जवळजवळ 423 ही गाथा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मनुष्याच्या जीवनाशी निगडीत आहेत. भगवंतांनी माणसाने कसं वागलं पाहिजे हे जीवन जगण्याची कलाच ह्या धम्मपदातून साऱ्या जनतेला, मानव जातीला शिकवलेलं आहे. गाथा सुरू करण्यापूर्वी भगवंताचं एक कालाम सूक्त आहे त्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. कारण भगवंताचा धम्म हा कसा आहे प्रथम हे आपण समजून घेतलं पाहिजे. कालाम सूक्तात भगवान काय म्हणतात, कोणत्याही गोष्टीवर नुसत्या ऐकण्याने विश्वास ठेवू नका. तुमच्या अनेक पिढ्यांनी चालत आलेल्या परंपरागत चालीरीती आहेत म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. अनेक बोलतात व कित्येक लोक त्याचा प्रसार करतात म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या धर्मग्रंथात लिहिलेले आहे म्हणून एखाद्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट तुमच्या आदरणीय गुरु आणि वरिष्ठांनी सांगितली आहे म्हणून तिला प्रमाण मानून त्यावर विश्वास ठेवू नका. परंतु एखादी गोष्ट जी निरीक्षण आणि परीक्षण करून कारणासहित मान्य होते आणि एक व अनेकांच्या चांगल्या व भल्यासाठी उपयोगी ठरते तीच गोष्ट मान्य करून तिचे अनुसरण करा. म्हणजे भगवंताचा हा कालाम सूक्त किती वैज्ञानिक आहे, नवीन विचार देणारा आहे. हा बुद्धाचा धम्म सगळ्यात जुना धम्म आहे. त्याच्यापूर्वी छोटे मोठे पंथ होते, जवळजवळ 62 प्रकारचे पंथ होते. परंतु तरीही एवढी प्रॅक्टिकल आणि अनुभवातली शिकवण देणारे जवळजवळ नव्हतेच बुद्धाशिवाय. असा हा बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक आहे. आज जी धम्मपदातील जी गाथा घेणार आहोत तर त्यावेळीच्या परिस्थितीत त्यावेळी खूप नग्न लोक, नग्न संन्यासी फिरत असत आणि ते धर्माचा प्रसार करीत असत, त्यांच्या पंथाचा प्रसार करीत असत. भगवंतांनी अनेक गोष्टींचा स्वतः अनुभव घेतला, वैराग्याचाही अभ्यास केला आणि त्यांना आढळलं की शरीराला पीडा देणे हे अत्यंत बिनकामाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ही टोकाची भूमिका नाकारली वैराग्याची आणि अतिश्रीमंतीची ही गोष्ट नाकारली. भगवंतांनी मध्यम मार्ग सांगितला, मिडल पाथ, जगण्याचा मिडल पाथ. त्यावेळी स्वतःच्या शरीराला पीडा देणारे खूप धर्माचा प्रसार करणारे लोक होते. त्यांना उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे. ती आपण बघूया, त्याचा अभ्यास करूया. ननगचर्यान जटान पंका नानास काथंडल सायकावा रज्जोच जल्लन उक्कुट्टिक पधानन सुधेंती मच्चम अतिविन कंखं. याचा काव्यात अर्थ आहे, न नग्नचर्या न जटान पंका उपवास आणि कडक भूमी सय्या भस्मलेप उकडू बैठक करी शुद्धना ज्या मनुष्यात आहे विद्यमान तृष्णा. म्हणजे ज्या मनुष्याच्या वासना नष्ट झालेल्या नाही, ज्यांचे संदेह समाप्त झाले नाहीत, अशा मनुष्याने नग्न राहून, जटा वाढवून, शरीराला चिखल माखवून, उपवास करून,
कडक जमिनीवर झोपून, शरीराला धुळीने माखून, भस्म लावून किंवा उकडू बसणे इत्यादी कर्म केले तरी त्याची शुद्धी होऊ शकत नाही. तर अशा रीतीने ह्या गाथेचा अर्थ आहे. पण ही गाथा भगवंतांनी केव्हा म्हटली? जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी ही गाथा भिक्षू बहुभांडिक यांना उद्देशून म्हटलेली आहे. श्रावस्ती येथील एका श्रीमंत गृहस्थाची पत्नी मरण पावल्यानंतर त्याने भिक्षू होण्याचे ठरवले. परंतु भिक्षू होण्यापूर्वी त्याने विहारात एका बाजूला स्वतःसाठी एक निवासस्थान बांधले. अमीर होता, पैसा होता. त्याने भिक्षू होऊनही स्वतःसाठी एक वेगळं निवासस्थान बांधलं. त्या निवासस्थानात स्वयंपाकघर व इतर वस्तू ठेवण्यासाठी एक स्टोअर रूम बांधली. तिथे स्वतःसाठी फर्निचर, भांडे, अनेक पोती तांदूळ, तेल आणि इतर गृहोपयोगी भरपूर सामान आणून ठेवले. प्रवज्या धारण केल्यानंतरही आपल्या जुन्या नौकरांना बोलावून यथारुची भोजन तयार करून तो खात असे. अशा तऱ्हेने भिक्षू बनूनही गृहस्थी जीवन जगून त्यात तो आनंद मानू लागला. त्याने त्याच्याकडे भरपूर वस्तू संग्रह करून ठेवल्यामुळेच त्याला बहुभांडिक भिक्षू असे नाव पडले. रात्री तो एक चिवर घाली तर दिवसा दुसरे चिवर, व दिवसा तो दुसऱ्या विहारात पण जाऊन राही. एके दिवशी त्याचे असे वागणे पाहून इतर भिक्षूंनी त्यांना बुद्धासमोर उपस्थित केले आणि सांगितले भगवंतांना की ह्या बहुभांडिक भिक्षूने विहारात एक अलग निवास बांधून भरपूर वस्तूंचा साठा करून ठेवलेला आहे आणि श्रीमंत गृहस्थाप्रमाणेच विहारातही तो ऐषारामाचे जीवन जगत आहे. तेव्हा भिक्षू बहुभांडिकाला बुद्ध म्हणाले, माझ्या पुत्रा, मी इथे सर्व भिक्षूंना अत्यंत साधे जीवन जगण्यासाठी सांगत असतो. मी दीक्षा देतानाच सांगतो की फक्त 3 चिवर वापरून त्यातच संतोष बाळगा. आणि तू तर इथे अनेक वस्तूंचा साठा करून ठेवलेला आहेस. ह्या सर्व वस्तूंचा भिक्षूंना काय उपयोग? अशा लहानशा फटकाऱ्यानेही बहुभांडिक भिक्षू क्रोधाने लालबुंद झाला व वरती ओढायचे बाह्य वस्त्र रागाने दूर फेकून म्हणाला, ठीक आहे भगवान, आपण म्हणाल तसेच मी करीन. आणि अंगावर उरलेल्या चिवरावरच खाली बसला. ते बघून भगवान म्हणाले, माझ्या मुला, तुला असे बसताना थोडी तरी लाज वाटायला हवी. तू एक भिक्षू आहेस, धम्म जाणून घेण्यासाठी आला आहेस. परंतु तुझ्या अशा वागण्याने निंदे व अकुशल कर्माची लाज व भीती तू सोडून दिलेली आहे असे वाटते. बहुभांडिक भिक्षूने जेव्हा बुद्धाकडून असे शब्द ऐकले तेव्हा भानावर आला. त्याची चूक त्याच्या लक्षात आली. तो उठला व बुद्धांसमोर नतमस्तक झाला व झालेल्या चुकीची क्षमा मागू लागला. तेव्हा बुद्ध पुन्हा म्हणाले, तुझ्या बाह्य चिवराशिवाय तू असा उभा राहणे योग्य नाही. चिवर फेकून नग्न होण्याने तुझे शुद्धीकरण होणार नाही. केवळ चिवर फेकल्याने तू श्रमण होणार नाही. अशा वेळी हीच अनुसंधी साधून धम्मोपदेश देताना ही गाथा म्हटली. न नग्गचर्या न जटा न पंका नानासका थंडलसाई कावा रज्जोच जल्लम उक्कुटिक पधानम शोधेंती मच्छम अतिविन्न कंखन. म्हणजेच ज्या मनुष्याच्या वासना नष्ट झालेल्या नाहीत
तो मनुष्य जरी नग्न राहिला, जटा वाढवल्या, शरीरावर चिखल माखला, उपवास केला, कठोर जमिनीवर झोपला, शरीरावर भस्म फासला, उकडू बसला, तरी हे कर्म त्या माणसाला शुद्ध करू शकत नाही. ह्या गाथेवरून भगवंतांना हेच सांगायचे आहे की जो मनुष्य चिखलवाद भस्म शरीराला बागतो, नग्न राहतो, जटा वाढवून किंवा उपाशी इत्यादी राहून चित्तशुद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तो आपली मिथ्या दृष्टीच वाढवतो. कारण अशाने दुःखाचा संग्रहच होईल, दुःखाचे निवारण होणार नाही. जोपर्यंत साधक किंवा भिक्षू आपल्या अष्टविध सांसारिक तृष्णा नष्ट करीत नाही, तोपर्यंत या मर्त्य मानवाला असे कुठलेही साधन शुद्ध करू शकत नाही. ही गाथा अशा साधूंसाठी, ऋषी मुनींसाठी बुद्धांनी वापरलेली आहे. बरेच साधू आजकाल नग्न फिरतात. जे लोक सत्याच्या शोधासाठी निघालेले आहेत, परंतु अज्ञानामुळे काही विधी रीतिरिवाज यात अडकलेले आहेत. अज्ञान आहे त्यांचं. सत्याच्या शोधासाठी त्यांनी चुकीची पावलं उचलून परिश्रम करताना अनेक प्रव्रजित लोकांना त्यांनी पाहिलेले होते. त्यांना सत्याचा खरा मार्ग सापडावा म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीवरच भगवंतांनी आसूड ओढलेले होते. तरी पण 2500 वर्षानंतरही ह्या जम्बूद्वीपातील भारतातील लोक तशाच विधी, रीतिरिवाज व कर्मकांडात आजही अडकलेले आहेत. शरीराची अस्वच्छता, जसे अंगाला चिखल माखणे, अंगावर राख चोपडणे, अंगाला निरनिराळ्या रंगाने रंगवून मोठमोठ्या जटा वाढवून अजूनही लोक रस्त्यावर, देवळात, जंगलात सगळीकडे वावरतात. ह्या भारतात नग्न साधूंचे व त्यांच्या आखाड्यांचे पण पेव फुटलेले आहेत. असे नग्न साधू तीर्थस्थळी अथवा त्रिवेणी संगमात सर्वप्रथम आपल्या आखाड्याच्याच साधूंनी अगोदर स्नान करावे. यासाठी भांडून आपसात एकमेकावर तलवारी उपसल्याचे उदाहरण कुंभमेळ्याच्या वेळी सांप्रतच्या काळातही घडलेले दिसतात व नेहमी घडत असतात. अर्थात 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी ज्या गोष्टीवर बोट ठेवलेले आहे, त्या गोष्टी अज्ञानापोटी आजही घडताना आढळतात. ह्या गाथेत बुद्ध म्हणतात, वरवरच्या या सर्व गोष्टींनी उघडे राहण्यापासून तर शरीराला रंगवण्याने काही चित्त शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून भगवंत आपल्या शिष्यांना मध्यम मार्ग अनुसरण्याचा उपदेश करतात. 2 टोकाचे मार्ग, एक शरीराला खूप कष्ट देणे किंवा दुसरा मार्ग श्रीमंतीत लोडून खा, प्या, मजा करा अशा वृत्तीने जगणे, असे दोन्ही टोकाचे मार्ग तथागतांनी त्याज्य ठरवलेले आहेत. साधेपणा, विनम्रता आणि अत्यंत उपयोगी वस्तूच बाळगून बाकी इतर वस्तूंचा साठा न करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. बुद्धांच्या अशा सांगण्यावरून मोठमोठे राजकुमार, श्रेष्ठी, धनी लोक, भिक्षू अर्थात एक प्रकारचे भिकारी झालेत. परंतु भिक्षू होणे म्हणजेच अपमानजनक गोष्ट नसून गौरवाचीच गोष्ट होती व आजही आहे. कारण भिक्षूंनी स्वतःच्या शरीराच्या व मनाच्या स्वच्छतेवर भर दिला. अनावश्यक व अस्वच्छ जटा वाढवणे पवित्रतेचे लक्षण नसून अज्ञानाचे व मूर्खपणाचे लक्षण आहे. दात स्वच्छ न करणे, शरीराला चिखल
व राख फासणे वा उपवास करणे हे पवित्रतेकडे नेणारे मार्ग नाही. भिक्षू दुपारपासून दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत दररोज जरी उपवासी राहिला तरी त्याने काही साध्य होणार नाही. भिक्षूंनी ऐषारामी जीवन व उच्च शय्या त्यागून साधे जीवन जगले पाहिजे. वरवरचे कर्मकांड, विधी, आचार विचार, रीतिरिवाज, व्रत वैकल्ये कितीही वर्षानुवंश माणूस करीत राहिला तरी त्याला ह्या गोष्टी शुद्ध करू शकत नाही. जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या मनावर कार्य करीत नाही, मनाला स्वतःच्या ताब्यात आणत नाही, तोपर्यंत सर्व उपाय व्यर्थ आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात, वरवरच्या कर्मकांड व विधीपेक्षा मनाला, चित्ताला स्वच्छ करण्याचे उपाय श्रेष्ठ समजावे. बुद्धांचा संपूर्ण संदेश मंजिम निकाय आहे, मध्यम मार्गाचा आहे. बुद्धाचा मार्ग भोगविलासाचा नाही, परंतु अत्यंत त्यागाचाही नाही. जसे काही नग्न राहण्याला, उपवास करण्याला, उन्हात शरीराला कष्ट देण्याला, शरीर पाण्यात भिजवून ठेवण्याला, काट्यावरती झोपण्याला, शरीराला राख फासण्याला, आग जळत ठेवून धुनी रमवण्याला, आगीत तेल तूप जाळण्याला, थंडीतही नग्न अवस्थेत राहून शरीराला कष्ट देण्यालाच धर्म समजतात. व अशा विचित्र कृत्याने शरीराला कष्ट दिल्याने स्वर्गप्राप्ती होते असे काही लोक समजतात. तर काही लोक भोगविलासाने स्वर्गप्राप्ती होते असेही समजतात. तर काही लोक शरीराला कष्ट दिल्याने स्वर्गप्राप्ती होते असेही समजतात. बुद्ध म्हणतात, ही अतिची दोन्ही टोके सोडून मध्यम मार्ग स्वीकारा व हे स्वीकारतानाच मनाच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व द्या, ज्यामुळे तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, दुःख तुमच्यापासून दूर पडून जाईल आणि भगवान नुसते बोलत नाही तर ह्या दुःखातून सुखी होण्याचा मार्ग पण सांगतात. त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. मन स्वच्छ करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करा असे सांगितले आहे. एकायनो मग्गो, ज्यामध्ये सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे. हे दोन भाग म्हणजे प्रज्ञेचा भाग आहे. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शीलाचा भाग आहे. कारण तुमची वाचा शुद्ध असली पाहिजे, तुमचे बोलणे, तुमचे कर्म कुशल असले पाहिजे. तसेच तुमची आजीविका, जे काही तुम्ही पोटासाठी अर्जित करता, ते अर्जित करण्याचा मार्ग हा न्याय मार्ग असला पाहिजे. कोणाचे एक संसार उद्ध्वस्त करणारा मार्ग नको. त्यासाठी भगवंतांनी सम्यक आजीविका सांगितलेली आहे. सम्यक आजीविका महत्वाची आहे. न्याय मार्गाने पैसा कमवा, भ्रष्टाचारानं नको. आणि तुमची दृष्टी सम्यक ठेवा, म्हणजे योग्य दृष्टी पाहिजे आणि तुम्ही योग्य संकल्प केले पाहिजे. आणि हे करताना तुम्हाला समाधीचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. समाधीमध्ये काय सम्यक स्मृती आहे, म्हणजे तुम्ही सतत जागरूक असले पाहिजे. जे काही तुम्ही करता त्याबद्दलची तुम्हाला जाणीव असली पाहिजे की मी हे करतो हे काय आहे. आणि सम्यक व्यायाम म्हणजे काय, की जे काही खराब विचार आहेत, अकुशल विचार आहेत, ते सोडून देणे आणि कुशल कर्मांचा साठा करणे.
म्हणजे चांगल्या गोष्टी वाढवणे, आणि तेही एकाग्रतेने वाढवले त्याला सम्यक समाधी म्हटलेले आहे. म्हणजे हा ध्यानमार्ग पण आहे. असं नाही की तुम्हाला लगेच सगळं ज्ञान मिळू शकते, प्रज्ञा मिळू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला ध्यानाची प्रॅक्टिस पण करावी लागेल. तर हा असा आर्य अष्टांगिक मार्ग सर्व दृष्टीने असा उत्तम असा मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि जे लोक ह्या मार्गाने जात नाही, आर्य अष्टांगिक मार्गाने जात नाही, ते अंधश्रद्धेत बुडालेले असतात. ते ग्रंथावर जुन्या विश्वास ठेवतात, जुन्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, या गोष्टी प्रॅक्टिकल नाही, परंतु धर्मग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून, आणि ते ईश्वरानं लिहिलेलं आहे म्हणून आपण पाळलं पाहिजे, असा मिथ्या संकल्प लोकांना देतात, मिथ्या दृष्टी देतात. ही मिथ्या दृष्टी, मिथ्या संकल्प सोडून हे नग्न राहून शरीराला भस्म फासून काही उपयोग नाही. शरीराला पीडा देण्यात काय अर्थ नाही, त्याच्यानं पाप नष्ट होत नाही. आणि गंगेत स्नान करूनही पाप नष्ट होत नाही. तसं असतं तर पाण्यात भरपूर प्राणी आहेत, ते पाप विरहित झाले असते, त्यांनाही मुक्ती मिळाली असती, पण असं होत नाही. भगवंतांनी ह्या अंधश्रद्धेवरच ह्या गाथेतून प्रहार केलेला आहे. ते सर्वांना विनंती आहे की भगवंताचा हा धम्म सर्व मानवजातीसाठी आहे, कोण्या पर्टिक्युलर धर्माच्या लोकांसाठीच नाही. आणि त्यांनी असा कुठलाही धर्म स्थापन केला नाही, त्यांनी धम्म सांगितला. धम्म म्हणजे सत्य, युनिव्हर्सल लॉ, जो नैसर्गिक आहे, जो शाश्वत आहे. धम्म जो नित्य आहे, सत्य आहे. ते सत्याचाच उपदेश भगवंतांनी साऱ्या मानवजातीसाठी केलेला आहे. सर्वांनी ही गोष्ट समजून घ्या, ह्या गाथेवर चिंतन मनन करा. आणि ह्या ज्या गाथा आहेत भगवंताच्या धम्मपदात, तर प्रत्येक गाथेवर चिंतन मनन करण्याची गोष्ट आहे. धन्यवाद. ह्या गाथेचा अर्थ आपणास नीट समजला असेल, आपण समजून घेतला असेल, ही सदिच्छा. आपण आमच्या ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, आणि आवडलं असेल तर इतरांना पण शेअर करा. काही सूचना असल्यास, कॉमेंट्स असल्या तर त्या द्या, आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय भीम.